नमस्कार मंडळी, मी आकाश दडस सध्या दहिवडी येथे आहे आणि आज दहिवडीमध्ये खरं तर राज्यातली विशेष बातमी अशी आहे की महिलांची कबड्डी स्पर्धा पार पडली आणि खूप चांगली स्पर्धा पार पडली। या संदर्भातली आता आपण माहिती घेऊया। नमस्कार सर, मी राधा कांबळे कोरो इंडियाची कार्यकर्ती आहे आणि कोरो इंडियाच्या वतीने आणि पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या सहयोगी संस्था संघटना आहेत त्यांच्या वतीने ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिली कबड्डी आपण आयोजित केली होती आणि याच्यामध्ये सगळ्या महिलांनी खूप उत्कृष्टपणे सहभागी झाल्या आणि खेळही खेळल्या मनसोक्तपणे आणि त्याच्यामध्ये महिलांचा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की म्हणजे त्या नक्कीच अव्वलपणे पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतात। असं ही सहभागी झाले संघ आणि काय बक्षीस होतं साधारण? एकतर याच्यामध्ये टोटल 18 संघ सहभागी झाले होते, 16 ते 18 आणि त्याच्यामध्ये बक्षीस असं होतं प्रथम द्वितीय आणि तृतीय असे थोडेसे आपण दिले होते आणि त्याच्यामध्ये एक अमाऊंट पण आपण दिली होती। प्रथम क्रमांकाला 5,000ची, द्वितीय क्रमांकाला 3,000 आणि तृतीय क्रमांकाला 2,000 अशी एक ओके, आता आपल्या स्पर्धेमध्ये त्या शेतकरी महिला आहेत, कष्टकरी आहेत, चूल मूल सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यातल्या महिला आहेत, त्यांना तो आनंद कसा मिळाला ते मला सांग। खरं तर मला वाटतं महिला म्हणजे जे काय त्यांचं प्राथमिक जे असतं ना चूल मूल आणि जे परंपरेनुसार जे चालत आलंय म्हणजे आईकडून मुलीकडे किंवा सासूकडून सुनेकडे तेच महिला निभवत असतात। स्वतःचं जे जीवन असतं किंवा आयुष्य असतं ना याच्याकडे त्या कधीच डोकावून बघत नाहीत। मला वाटतं तो पहिला प्रयत्न त्या सगळ्यांनी केला असावा ज्या आज इथे आल्यात। त्या नक्कीच त्यांच्या पातळीवरती वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जे आपले सांस्कृतिक किंवा सण वगैरे असतात यामध्ये होत असतील, पण जे असतं ना खेळाडू म्हणून जे एक उतरणं ग्राउंडवरती तर तो प्रथम त्यांनी प्रयत्न केला असावा आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्याच्यात बाहेर त्या पडल्यात असं वाटतं। आगामी काळात आपली संस्था महिलांसाठी काय कार्यक्रम वगैरे असतील? आगामी काळामध्ये संस्था आपली खरं तर महिलांच्या लिडरशिपवरतीच फोकस करते आणि त्याच्यामध्ये सगळ्या ग्राउंडमधून येणाऱ्या सगळ्याच महिला मुली ज्या काय असतील या सगळ्यांसाठी कसे त्यांची लिडरशिप वाढेल आणि त्या सगळ्या गोष्टींना त्या कशा पुढाकाराने सामोरे जातील घेऊन हाच आपला प्रयत्न आहे। त्यासाठी त्या महिलांची लिडरशिप उभी करणे सगळ्यात महत्त्वाचे। मित्रांनो, आपण बघू शकता की हे सगळं बक्षीस जे आहे ते महिलांनी मिळवलेलं आहे। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण महासंवाद मराठी या इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।